स्पेशल आहे. तर बऱ्याच दिवसापासून चाललं होतं माझं की यूट्यूब चॅनल चालू करायचं आणि त्याची सुरुवात मी केली आहे सुद्धा. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी माझं ब्लाऊज कलेक्शन दाखवलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट 2मध्ये साड्यांचं माझं कलेक्शन, यामध्ये मी आज माझ्या जितक्या पण डिझायनर साड्या आहेत त्या सर्व दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिले ही माझी साडी, ही नेटची साडी, नेटच म्हणता येईल याला, पण पातळ नाही आहे, म्हणजे चांगल्या क्वालिटीचं आहे. आणि याला पूर्ण असं वेल्वेटची बॉर्डर आहे. याचा ब्लाऊजसुद्धा वेल्वेटचा आहे. आणि ही साडी मी घेतली होती, विहानचा पहिला बर्थडे होता तेव्हा मी ही साडी घेतली होती. आणि ही साडी पण मुलचंदमधलीच आहे. आणि मला वाटतं ही काहीतरी 2000 रुपयाला काहीतरी पडली होती ही साडी तेव्हा. म्हणजे आता झाली जवळजवळ 4-5 वर्ष झाली या साडीला. आणि ब्लाऊज पण याचा सेम असा वेल्वेटचाच आहे आणि नेसल्यावर खूप छान असते. त्याच्यावरती फोटो वगैरे असेल तर मी त्या फोटोवरच मिळतो. त्यानंतर ही एक माझी साडी, ही पण मुलचंदमधूनच घेतलेली आहे. नेटची साडी आहे, पण मी अजून घातलेली नाही आहे एकदा पण हिला. याचा ब्लाऊज वगैरे काहीच झालेला नाही. साडी मी घेतली होती 1,500 रुपयाला. पूर्ण नेटचे, हे त्या साडीसारखं नेट नाही आहे, हे एकदम ट्रान्सपरंट नेट आहे आणि त्याला ही अशी छान बॉर्डर आहे. आता ही साडी मी बहुतेक बघू आता कधी नेसता येईल. ह्याच्यावरती फोटो वगैरे ऑब्वियसली नाहीच आहे कारण मी घातलीच नाही आहे. त्यानंतर ही एक साडी, ही मी घातली होती पण आहे त्याच्याकडे माझ्या प्रोफाईलला आहे. तर ही साडी मला घेतली होती प्रसाद भाऊंनी, रक्षाबंधनला आणली होती. ही साडी पूर्ण प्लेन होती म्हणून मग मी याला ही अशी लेस आणून लावलेली. ह्या 2 वेगवेगळ्या लेस आहेत, ही वेगळी आणि ही वेगळी. तर पूर्ण प्लेन वाटत होती आणि ब्लाऊज इतकं छान आहे याचा, म्हणून मग मी हे असं लेस लावलेलं आहे. आज मी साड्या खूप पटापट दाखवणार आहे कारण आधीचा व्हिडिओ माझा खूप मोठा झाला होता. त्यानंतर ही एक साडी, ह्या साडीला फॉलसुद्धा लावलेला नाही. तर ह्या साडीवरती पण बरेच फोटो आहेत माझे. एक फोटो तरी यामधला मला खूप आवडतो. माझ्या एका म्हणजे आमचा मित्र आहे अमोल साडीवाला, त्यानेच काढले होते माझे, खूप मस्त वाले होते. त्यानंतर ही साडी, ही मी आत्ता जो माझा बड्डे गेला जूनमध्ये मागच्या वर्षी, तेव्हा मी ही साडी घातलेली. आणि ही साडीसुद्धा मुलचंदमधूनच घेतलेली. ही साडी मी घेतली होती 850 रुपयाला. त्यानंतर ही एक साडी, ही साडी माझी मैत्रीण आहे वर्षाताई, त्यांनी मला घेतलेली ही साडी. आत्ता मी मागच्या महिन्यात मुलचंदला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला ही साडी दिली. तर या साडीची अशी छान बॉर्डर आहे आणि पूर्ण प्लेन आहे. ब्लाऊज मी शिवलेला नाही आहे, घातली होती. फोटो मी इथे अपलोड करते. ज्या साड्यांवरचे फोटो आहेत ते मी अपलोड करेनच, पण ज्या घातलंच नाही आहे, ज्यांचे फोटोच नाही आहेत ते नाही करू शकत. त्यानंतर ही साडी, ही मस्त वाटते. तर ही साडी मी दिवाळीला घेतली होती, मीच घेतली होती. ही साडी मी मुलचंदमधूनच घेतली. जिम्मीचू फॅब्रिक आहे आणि पूर्ण बॉर्डर अशी हेवी आहे त्याची, पूर्ण स्टोन वर्क आहे त्याच्यावरती आणि कलर मस्तच वाटते घातल्यावरती. आणि याचा ब्लाऊज, हा ब्लाऊज याचा मीच शिवलेला आहे, माझ्यासाठी ब्लाऊज मीच शिवलेला आहे.
ब्लाऊज आहे. ब्लाऊजला सुद्धा पूर्ण वर्क आहे त्याच्या. त्यानंतर ही साडी, ह्या साडीवरती पण आत्ता रिसेंटलीच फोटो टाकलेले आहेत मी. ही पण ही ऑर्गॅन्झाच आहे, पण ही आहे ना थोडीशी फुगते नेसल्यावरती, त्यामुळे मी जास्त घातलीच नाही आहे. एकदाच नेसलेली आहे, मला वाटतं आहे सायलीच्या बड्डेला घातली होती. सायलीचा बड्डे होता ना त्या दिवशी. ही साडी मी मुलचंदमधून नाही घेतलेली. ही मी आणि वर्षाताई आम्ही गेलो होतो व्यापारी मॉलमध्ये, तिथून मी घेतलेली. आणि ही मी घेतली होती 1100 रुपयाला. याचा ब्लाऊज मी शिवलेला नाही आहे, याच्यावरती मी माझा जो नेहमीचा ब्लाऊज आहे तो घालतो. त्यानंतर ही साडी मुलचंदमधलीच आहे. सायली आणि मी मुलचंदमध्ये गेलेलो आहे. ही साडी मला मिळाली 2500 रुपयाला. तर ह्याची बॉर्डर तुम्ही बघू शकता, पूर्ण हेवी बॉर्डर आहे त्याची. फॅब्रिक पण खूप चांगलं आहे आणि पूर्ण साडीला अशी बुट्टी आहे त्याची. ही साडी ही आत्ता भाऊबीजेला ही साडी घेतलेली आहे. रोहन भाऊ अमोलचे मित्र, त्यांना मी राखी वगैरे बनवते. त्यांनी खरं तर पैसे दिले होते त्यांनी. मग मी आणि अमोल गेलो होतो आणि इथेच केशवनगरमध्ये एक शॉप आहे, त्यांच्याकडून ही साडी घेतली होती. बॉर्डर याची अशी आणि पूर्ण धाग्याचं वर्क आहे साडी. आणि इतकी लाईट वेट आहे, म्हणजे घातल्यावरती असं वाटतच नाही की साडी घातली. ही एक साडी, ही पण मुलचंदमधलीच साडी आहे. ही मला अमोलनेच घेतलेली आहे साडी. पूर्ण असं काय म्हणता येईल त्याला, मशीन वर्कच आहे, पण असं मस्त वाटतं. म्हणजे घातल्यावरती कोणी बोलणार नाही. ही साडी 1300 रुपयाची, पण घातल्यावर खूप रिच वाटतं. 1300ची. ही मी घातली होती गेल्या वर्षी ॲनिव्हर्सरी. फोटो मी ते लावेनच जर असेल तर. त्यानंतर ही साडी, ही आता जसं की मी म्हणाले की आम्ही 3 साड्या घेतल्या होत्या, ती एक त्यातलीच ही एक. ही मी अजून एकदा पण घातलेली नाही आहे. त्याचा ब्लाऊज वगैरे काहीच झालेला नाही, कारण साडी छान आहे, ऑर्गॅन्झा मस्त वाटते, पण मला हे त्याचं आवडलं नाही. तर याच्यासाठी मी वेगळी कॉन्ट्रास्ट या कलरची बॉर्डर आणलेली, ती लावेन. मग त्याच्यावरती ब्लाऊज शिवेन. तर ही ती आणि अजून एक आईची, अशा 3 साड्या आम्ही 4,500 रुपये. त्यानंतर ही एक साडी, ही साडी ही मी ऑनलाईन मागवलेली आहे. इंस्टाग्रामला एक पेज आहे सत्यम म्हणून, त्यांच्याकडून ही मागवलेली आहे. आणि ही साडी मी घेतली होती 1300 रुपयाला. ही साडी अजून एकदा पण घातलेली नाही आहे, कारण त्याचं काही झालेलंच नाही आहे अजून, ब्लाऊज वगैरे काहीच नाही. ही साडी कमालच आहे. ही साडी आत्ता मी आमची ॲनिव्हर्सरी झाली तेव्हा अमोलने मला ही घेतली होती. आणि ही पण मुलचंदमधूनच घेतलेली आहे. आणि ही आम्हाला मिळाली होती 2,500 रुपये. पूर्ण असं मशीनचं वर्क आहे त्याच्यावरती, स्टोन वर्क. ही पण मुलचंदमधलीच साडी आहे, पण खूप जुनी. ही साडी मुलचंदमध्येच घेतलेली आणि ही आम्हाला मिळाली होती 1,500 रुपये. याचं पूर्ण बॉर्डरला असं आहे. आणि ही मी पदराला घरीच असं लावलं होतं, जरा छान वाटतं. तर या होत्या माझ्या डिझायनर साड्या, म्हणजे ऑर्गॅन्झा, नेट वगैरे. तरी यामध्ये मला वाटतं अजून
4-5 साड्या नाहीच आहेत, कारण मी त्या बॅगेत वरती टाकल्या आहेत, कारण घालणंच होत नाही आणि कपाटात जागासुद्धा होत नाही त्यामुळे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. कालच्या म्हणजे आधीच्या पार्टमध्ये मला बरेच म्हणजे 1-2 कमेंट आलेलं की व्हिडिओ मोठी झाली, तर मी आज जेवढं लवकर दाखवता येईल तेवढं दाखवलं. मला कमेंट करून सांगा